कर्ज, उसनवारी आणि रोजच्या जगण्याचा खर्च कसा भागवायचा या सर्व विवंचनेनं शेतकऱ्यांना ग्रासलंय। यातूनच अमरावती जिल्ह्यात अवघ्या 10 महिन्यात तब्बल 170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं सरकारी आकडेवारीतून पुढे आलंय। जानेवारी महिन्यात 12, फेब्रुवारीमध्ये 10, मार्च महिन्यात 16, एप्रिल महिन्यात 16, मे महिन्यात 25, जून महिन्यात 21, जुलै महिन्यात 18, ऑगस्टमध्ये 26, सप्टेंबरमध्ये 16, ऑक्टोबरमध्ये 10 अशा प्रकारे एकूण 170 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं। ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 26 आत्महत्या झाल्या आहेत। त्यापैकी निकषानुसार 45 पात्र तर 33 अपात्र ठरवण्यात आले आहे। तसंच 92 चौकशीसाठी प्रलंबित असून 3 प्रकरणं फेर चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे। 43 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्यात आल्याचं शासनानं सांगितलं आहे, तर 2 प्रकरणात मदत देण्यात आलेली नाही। शेतीचं चित्र बदलत जीवनात आनंदाचे दिवस येतील या आशेनं देशातील शेतकऱ्यांनी परिवर्तनाचं अस्त्र उगारलं आणि सत्ता बदलली। मात्र त्यानंतरही चांगले दिवस येण्याची प्रतीक्षा संपली नसल्याचं चित्र दिसून येतंय। राज्यासह जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत सातत्यानं वाढ होत आहे। शेतीविषयक धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही। हे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून दिसून येतं। सोयाबीनचे पडलेले भाव, बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमी दरानं होणारी खरेदी, बोगस बियाणे, सावकारी कर्ज, बँकांचे कर्ज, खर्च अशी विदारक स्थिती असल्यानं लागत अधिक आणि उत्पादनाला भाव कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करत कर्जमाफीची घोषणा केली, पण पुढील वर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असंही शासनानं म्हटल्यानं शेतकरी बांधव चिंतेत आहे।